वनमंत्री गणेश नाईक जी सध्या आमच्या सोबत आहे. सर, आज तुमच्या हस्ते अनेक उपक्रमाचे उद्घाटन झाले आहेत, काय सांगा? हे बघा, आज जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि त्या अनुषंगाने जगामध्ये प्रत्येक ठिकाणी झाडं लावण्याचा कार्यक्रम सुरू असतो. आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील मॅडम यांच्या रचनेनुसार आज मी स्वतः येऊन इथं वृक्षारोपण केले. माझ्या सर्व सहकारी वृक्षारोपण केलं. भविष्यकालामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जी जगामधली जी ग्लोबल वॉर्मिंग आणि त्याच्यामधून लोकांच्या जीवनाची लाई होत आहे, याचं कन्व्हर्शन पुन्हा ग्लोबल कुलिंगमध्ये करण्याकरता त्यांनी जो संकल्प सोडलेला आहे, 2047 भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये 300 कोटी झाडं लावण्याचा इरादा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सोडलेला आहे आणि त्याला यश मिळण्याकरता टिश्यू कल्चरच्या माध्यमातून रोपं करण्याचं काम सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे. ट्रेडिशनल झाडं लावा, जेणेकरून आपल्या पुन्हा संस्कृतीचा लोकांना जो विसर पडत चाललाय तो विसर न पडता आठवण राहील. संजयजी उपाध्यायांनी या ठिकाणी नॅशनल पार्कमध्ये फळं झाडं लावण्याकरता त्यांनी परवानगी घेतली आणि ती गरजेची आहे आणि ती त्या पद्धतीनं इथे फळं झाडं लागली जातील. आता या ठिकाणी सगळे जे आले सगळ्यांनी वृक्षारोपण करून परत आलेले आहेत. प्रकाश सुर्वे, मनीषताई निमकर सकाळीच केले, संजयजी उपाध्याय आणि प्रवीणजी दरेकर सुद्धा वृक्षारोपण करून आले आहेत. त्यांना माहिती आहे मी बरोबर 11 म्हणजे 11ला पोहोचणार आहे म्हणून टू द पॉइंट आले. आणि आज प्रवीण दरेकरांनी जी सुशोभीकरणाकरता त्या ठिकाणी मनीषा व्यक्त केली, त्या पद्धतीनं 750 कोटी रुपयाचं इथे आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. तो प्लॅन इथल्या लोकप्रतिनिधींना, नगरसेवकांना पण मॅडम दाखवा. आणि या ठिकाणी प्रवीण दरेकरांनी इथे एक लायब्ररी केली आहे. वन विभागाच्या अनुषंगानं असलेल्या सुविधा, असलेल्या असुविधा त्यासाठी जतन कसं करा, म्हणजे मगाशी वृक्ष रोपण करणं नाही तर त्याचं संगोपन करणं आणि त्या संगोपनानंतर त्याचा उपयोग जनतेला होणं, याला पूर्णत्व म्हटलं जातं. आणि तशा प्रकारे करण्याची जबाबदारी जशी जनसामान्यांची आहे ते सगळ्यात मोठी जबाबदारी मीडियाची आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया, आणि तुम्ही ते करत आलेले आहात, ती शीघ्रगतीने आणखी कराल असा विश्वास व्यक्त करतो. पोलीस सारखा अपडेट तुम्ही फॉरेस्टला आपण करणार आहेत, त्याच्यामध्ये काय काय असणार आहेत, काय काय सुविधा? पोलीसच्याकडे जसा गणवेश आहे, पोलीसचा गणवेश बघितल्यानंतर वन खात्यातल्या अधिकाऱ्यांना वेपन्स जिथं जिथं गरजेचे आहेत, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सॅटेलाइटचा आधार घेऊन सतर्क राहण्याच्या यंत्रणा तयार केल्या जातील. त्यांना राहण्यासाठी घरं, कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सुद्धा घरं, त्यांना चांगले कार्यालय. आता पूर्वीच्या काली हिल स्टेशन हे वन विभागाच्याचकडे होते. ब्रिटिश ज्याला गरम व्हायचं त्याला माथेरान, महाबळेश्वर या ठिकाणी जायचे. आता ती एकूण वस्ती अशी गावासारखी, खेड्यासारखी आणि शहरासारखी झालेली. तिथं त्या ठिकाणी चांगलं वातावरण करण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. एक राजकीय प्रश्न आहे, 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर त्याच्यावर व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहिते साहेब, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.